तर झणझणीत खेकडा खाल्लाय का? नसेल तर चला बघूया रेसिपी। स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती सुवर्णच खाऊ कट्टा। अगदीच कमी साहित्य वापरून हे खेकड्याचे कालवण करता येते, खूप सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळात होऊन जाते। तुम्ही जरी पहिल्यांदा हे कालवण ट्राय केलं तरी तितकंच चविष्ट बनेल। तर बघूया रेसिपी। सगळ्यात आधी आपण खेकडे स्वच्छ धुवून घेतले आहेत आणि मोडून घेतले तसे दाखवल्याप्रमाणे। हे जे खेकड्याचे छोटे पाय आहेत ते आपण मिक्सरला वाटून घेऊन त्याच्यात पाणी ॲड करून गाळून घेणार आहोत। तुम्ही याला कशानेही गाळून घेऊ शकता। इथे मी गाळणीने गाळून घेते, पण तुम्ही वस्त्रगाळही करू शकता किंवा थोडा वेळ त्याला न हलवता ठेवलं तर त्याचा गाळ खाली बसून जातो आणि तुम्ही वरचं पाणी यूज करू शकता। तर जसं तुम्ही बघता त्याच्यामध्ये पाणी ॲड करून आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याला गाळून घ्यायचं आहे। यामुळे कालवणला खूप छान चवही येते आणि कालवण घट्टही बनतं। तर आपलं पाणी तयार आहे। पण आता फोडणीची तयारी करू। तर इथे मी एका पातेल्यामध्ये 2 ते 3 पळी तेल घेतलं आहे। त्यामध्ये मी 1 छोटा चमचा जिरं टाकला आहे। त्यानंतर आपण याच्यामध्ये वाटण टाकून घेणार आहोत। या वाटणामध्ये सुकं खोबरं, कांदा, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर भाजून घेऊन वाटून घेतली आहे। तर आपण यामध्ये आता मसाले ॲड करू। मी हळद, धने पावडर आणि गरम मसाला ॲड केला आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार प्रमाण ठेवू शकता। लाल तिखट 2 चमचे घेतलेली आहे। आता हा मसाला छानपैकी परतून घ्यायचा आहे, अगदी त्याला तेल सुटेपर्यंत। आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपण खेकडे ॲड करून घेणार आहोत, जे आपण स्वच्छ धुवून घेतले होते। खेकडे टाकल्यानंतर त्यांना छानपैकी मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण त्याला 2 ते 3 मिनटं फक्त झाकून ठेवणार आहोत। यावेळेस गॅस अगदी मी मंद आचेवर ठेवला आहे। आता आपण झाकण काढून पुन्हा एकदा त्यांना परतून घेऊ आणि जे आपण वस्त्रगाळ करून पाणी घेतलं होतं ते त्याच्यामध्ये घालून घेऊया। सर्व काही मिक्स करून झाल्यानंतर आता त्याच्यामध्ये खेकड्याचं मांदा टाकून घेऊया, जे मी स्वच्छ धुवून घेतलं आहे। आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। तर मी साधारण 1.5 ते 2 चमचे मीठ घेतलेलं आहे। आता आपण याला मीडियम आचेवरती 15 ते 20 मिनटं खेकडे शिजेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। साधारण 15-20 मिनिटांनी याला उकळी येईल। उकळी आल्यानंतर थोडंसं कालवण आटवून घ्यायचं आहे। 20 ते 25 मिनिटात तुमचं कालवण तयार होऊन जातं। तर बघू शकता तुम्ही किती छान कालवण तयार झालं आहे। आता आपण याला सर्व करून घेऊया। तुम्ही ज्वारी किंवा बाजरी कोणत्याही भाकरीबरोबर याला खाऊ शकता। तर मी इथे बाजरीची भाकरी घेतलेली आहे। तर झालं तयार आपलं झणझणीत आणि रस्सेदार खेकड्याचं कालवण। गरम गरम भाकरी आणि भातासोबत खायची याची मजाच वेगळी आहे। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा। धन्यवाद।